नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण केळीच्या मुरुकबाग लागवडीबद्दल माहिती घेऊया. अर्थात आपण सगळे शेतकरी तज्ज्ञ आहात, परंतु ज्या आपल्याला आता काही समस्या जाणवत आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर शास्त्रीय पद्धतीने मुरुकबाग कशी लागवड करावी याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. मित्रांनो, आपणास माहीत आहे की महाराष्ट्राच्या अर्थकारणात केळी पिकाचा मोलाचा वाटा आहे. अशा या महत्त्वाच्या फळ पिकात अनेक जैविक आणि अजैविक समस्या जाणवू लागल्या आहेत. जैविक समस्यांमध्ये प्रामुख्याने सिगाटोका म्हणजे ज्याला आपण करपा म्हणतो, इरविनिया रॉट, तसेच ककुंबर मोझॅक विषाणू रोग म्हणजे CME रोग या प्रमुख समस्या आहेत. तर अजैविक समस्या म्हणजे उच्च तापमान, वादळी वाऱ्यांसह पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्ती होय. गेल्या 2 वर्षापासून ककुंबर मोझॅक विषाणूची अधिक तीव्रता जाणवते आहे. CME रोगामुळे मुरुकबाग लागवडीचे खूप नुकसान होते, कारण महाराष्ट्रात मुरुकबाग लागवडीची मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास 70% लागवड होते. म्हणजे ही जून महिन्यात लागवड केली जाते. आपण ज्याच मुरुकबाग म्हणतो. CME रोग लागवडीच्या सुरुवातीलाच म्हणजे 2-3 महिन्यातच येत असल्याने रोपे समूळ उपटून नष्ट करावे लागतात आणि त्यामुळे नुकसानीची तीव्रता ही साहजिकच जास्त असते. मुरुक लागवड तर महत्त्वाचीच आहे, ती तर आपल्याला करायचीच आहे, परंतु रोग आणि इतर कारणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शिफारसीत तंत्रज्ञानाचा सर्व बाबींचा एकत्रित एक संधपणे अवलंब केल्यास केळीचे भरघोस उत्पन्न घेणे शक्य आहे. तसंच या समस्या टाळणे किंवा याला प्रतिबंध घालणे आपल्याला सहज शक्य आहे. मग आपण कोणत्या बाबी आपण लक्षात ठेवायच्या, कोणत्या बाबीचा अवलंब करायचा ते आपण आता पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे लागवडीची वेळ. अर्थात मी आता मगाशी म्हटलं की आपण मुरुकबाग म्हणजे जूनमध्ये लागवड करतो, परंतु मित्रांनो काय होतं की काही शेतकरी जरी केळी संशोधन केंद्राने जूनमध्ये लागवड करण्याची शिफारस केली आहे, तरी काही शेतकरी उशिराने म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये लागवड करतात. लागवडीवरती गेल्या वर्षी आम्ही जे सर्वेक्षण केलं त्यामध्ये ज्या जूनमध्ये बागा लागवड केल्या होत्या त्याच्यामध्ये काही बागा बहुतांश बागा ह्या रोगमुक्त होत्या आणि काही बागांवर आढळून आलं, पण ते प्रमाण अगदी नगण्य होतं. मात्र उशिराने लागवड केलेल्या म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या बागांमध्ये 15% तर 100% CMEचं प्रमाण होतं आणि म्हणून ती लागवडीची वेळ काटेकोर पाळणं अत्यंत. मग आता ही लागवडीची वेळ जूनमध्येच का करावी, ही काटेकोरपणे का पाळावी, तर याला कारणही तसंच आहे. आपणास माहिती आहे मित्रांनो की विषाणू रोग हा किडीमुळे पसरतो आणि CME हा जो रोग आहे मावा किडीमुळे पसरतो. थोडक्यात मावा किडी CME रोगाची वाहक आहे. मावा किडी उन्हाळ्यात सुप्त अवस्थेत असते. जुलै ऑगस्ट महिन्यात भरपूर पाऊस पडत असल्यामुळे हवेतील आर्द्रता वाढते आणि असे वातावरण मावा किडीच्या उत्पत्तीस पोषक असते. त्यांची उत्पत्ती वाढल्याने त्यांच्या हालचालीत वाढ होते आणि साहजिकच विषाणू रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणूनच मुरुकबागची लागवडीची जी वेळ आहे ती काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. मग आता पुढची समस्या कशी असते की आपल्याला रोपं वेळेवर मिळणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यासाठी आधीच तजवीज करून ठेवणं आवश्यक आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे तो लागवड पद्धत. मित्रांनो, आपण रोगाच्या नियंत्रणाशी याचा प्रत्यक्षपणे संबंध नसला तरी रोग व्यवस्थापनामध्ये याचा प्रत्यक्षपणे फार महत्त्वाची भूमिका आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खड्डे घेऊन किंवा सरी काढून त्याच्यामध्ये लागवड करतो, परंतु जर गादी वाफर लागवड केली तर ती फायदेशीर आहे. गादी वाफर करण्यासाठी जमिनीची खोल मशागत करून माती भुसभुशीत करावी लागते आणि माती भुसभुशीत झाल्यामुळे मुळांची वाढ आणि विस्तारही चांगला होऊन झाडाचे खोड मजबूत होते आणि वाढही चांगला होते. थोडक्यात झाड निरोगी राहते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून घडांची वाढ चांगली होते आणि घड वजनदार होतात. हा झाला एक फायदा. दुसरा फायदा म्हणजे मुळांची मातीत पकड घट्ट झाल्याने घडाच्या वजनाने झाड वाकत नाही आणि उन्हाळ्यात वाऱ्याने झाडे मोडून पडण्याचे प्रमाणही काहीसे कमी होते. तसेच झाडांना नियमितपणे भर लावून घ्यावी. 3 ते 4 महिन्यापर्यंत हे शक्य आहे. त्यासाठी योग्य अंतराने कुळवाच्या पाळ्या किंवा छोट्या पॉवर टिलरच्या साहाय्याने 2 ओळीतील माती भुसभुशीत करून केळीच्या झाडांना भर लावून घ्यावी. तिचणी करण्याचा दुसरा फायदा असा की तणांचे आपोआपच नियंत्रण होते आणि CME रोगाच्या नियंत्रणास मदत होते, कारण CME रोगास आश्रय देणारे पर्यायी यजमान पीक राहत नाही. आता तिसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया, तो म्हणजे लागवडीचे अंतर. रोगाच्या व्यवस्थापनातील हा अत्यंत महत्त्वाची बाब. केळी पिकाच्या श्रीमंती आणि फुले प्राईड या बुटक्या वाणांसाठी 1.5 मीटर बाय 1.5 मीटर अंतरावर, तर ग्रँड9 या वाणासाठी 1.75 मीटर बाय 1.75 मीटर अंतरावर लागवड करण्याची शिफारस केली आहे. योग्य अंतरावर लागवड केल्यामुळे बागेत हवा खेळती राहून बाग निरोगी राहते. शिफारशीपेक्षा कमी अंतरावर लागवड केल्यास आर्द्रता वाढून सिगाटोका व ककुंबर मोझॅक विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो. आता मित्रांनो, आपण पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे लागवड साहित्य. केळी फळ पिकाची लागवड प्रामुख्याने कंद किंवा उती संवर्धित रोपे वापरून केली जाते. दोघंही शास्त्रीय पद्धती आहे. लागवड साहित्य म्हणजे कंद किंवा उती संवर्धित रोपांची निवड महत्त्वाची आहे. कंदापासून लागवड करताना कंद निरोगी बागेतून निवडावेत. कंदे 3 ते 4 महिने वयाचे
450 ते 750 ग्रॅम वजनाचे आणि उबट किंवा नाळाच्या आकाराचे निवडावेत. तसेच लागवडीपूर्वी 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बन डायझिम अधिक 150 ग्रॅम ॲसिफेट मिसळून औषधी द्रावण तयार करावे आणि या औषधी द्रावणात कंद 30 ते 40 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. यामुळे बाग सुरुवातीच्या काळामध्ये निरोगी राहते. अर्थात सध्या केळीची लागवड उती संवर्धित रोपे वापरून मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. उत्ती संवर्धित रोपे निवडताना ती निरोगी, उत्तम दुय्यम कणखरता आणलेली आणि साधारणतः 30 ते 45 सेंटीमीटर उंचीची आणि 4 ते 6 पानं असलेली रोपे निवडावीत. छोटी, कमी पाने असलेली, पुरेशी कणखरता न आणलेली कमकुवत रोपे घेऊच नाही. मुळात उती संवर्धित रोपे नाजूक असल्याने ती रोगास सहज बळी पडतात. 5वा मुद्दा आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा असला तरी शेतकऱ्यांचा या मुद्द्याकडे दुर्लक्ष होतं आणि ते म्हणजे सजीव कुंपणाची लागवड. अल्पखर्ची परंतु अत्यंत प्रभावी तंत्रज्ञान म्हणजे केळी बागेभोवती सजीव कुंपणाची लागवड होय. परंतु दुर्दैवाने सर्वच शेतकरी सजीव कुंपण लागवडीकडे दुर्लक्ष करतात. मित्रांनो, मे महिन्यात चिनावल वगैरे भागात आम्ही बागांची पाहणी केली असता काही शेतकऱ्यांनी केळी लागवड सुरू केली होती. समाधानाची बाब म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी लागवडीपूर्वी 3 आठवडे रोपांच्या संरक्षणासाठी ताग लावलेला होता. मात्र सजीव कुंपण कुणीही लावलेले नव्हते. केळी संशोधन केंद्राने बागेभोवती दुहेरी ओळीत शेवरी लागवड करण्याची शिफारस केली आहे. शेवरीच्या सजीव कुंपणाचे केळी पिकाच्या वाढीवर किंवा उत्पन्नावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. मात्र शेवरीच्या सजीव कुंपणाचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात थंड वाऱ्यांपासून तर उन्हाळ्यात उष्ण लहरींपासून बागेचे संरक्षण होते. उन्हाळ्यात वादळी वाऱ्यामुळे केळीचे घड काढणीस येतात तेव्हा झाडे मोडून किंवा उन्मळून पडतात, तसे घड देखील पडतात. मात्र सजीव कुंपणामुळे वारे अडवले जाऊन बागेचे संरक्षण होते. तसेच उन्हाळी हंगामात सजीव कुंपणामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो. म्हणजे फायदाच फायदा आहे. म्हणून मृगबाग लागवड करताना शेवरी लागवड करण्यास टाळाटाळ करू नये. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो अन्नद्रव्यांचा समंजस वापर. आता समंजस हा शब्द मी इथं मुद्दामून वापरला आहे कारण रोगाच्या व्यवस्थापनाची आणि झाडे निरोगी राहणे आणि अधिक उत्पन्न मिळणे याच्याशी याचा थेट संबंध आहे. अन्नद्रव्यांचा विशेषतः नत्राचा समंजसपणे वापर हा देखील रोग व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा भाग आहे. पावसाळ्यात खूप पाऊस पडून काही काळ बागेत पाणी साचल्यात आणि हिवाळ्यात 10 सेंटीग्रेडपेक्षा तापमान कमी झाल्यात केळीची पाने पिवळी दिसू लागतात. ती नत्राच्या कमतरतेची लक्षणे नसली तरी शेतकरी गैरसमजातून नत्राचा अतिरिक्त वापर करतात. त्यामुळे फायदा न होता तोटाच होतो. मावा किडीचा प्रादुर्भाव वाढून विषाणू रोगांचा विशेषतः ककुंबर मोझॅक रोगाचा धोका वाढतो. तसेच जमिनीचे आरोग्यही बिघडते. म्हणूनच खते देताना ती शिफारस मात्रेत आणि शिफारसीत वेळपत्रकानुसार द्यावी. तर मित्रांनो, ह्यासाठी केळी संशोधन केंद्राने जमिनीतून खत देण्याचे वेळापत्रक विकसित केले आहे आणि ठिबक सिंचनातूनही केले आहे. तर आपण सर्वप्रथम जमिनीतून खत देण्यासाठी जे वेळापत्रक आणि मात्रा विकसित केली ते आपण पाहूया. जमिनीतून खत देण्यासाठी प्रति झाड 10 किलो शेणखत किंवा 5 किलो गांडूळ खत अधिक ॲझोस्पिरिलम आणि PSB ही जैविक खते प्रत्येकी 25 ग्रॅम आणि रासायनिक खतामध्ये 200 ग्रॅम नत्र आणि 435 ग्रॅम युरिया, 60 ग्रॅम स्फुरद म्हणजे 375 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 200 ग्रॅम पालाश म्हणजे 332 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश देण्याची शिफारस केली आहे. अर्थात रासायनिक खतांची ही मात्रा एकाच वेळी द्यायची नाही, तर लागवडीच्या 30 दिवसापासून दर 45 दिवसांनी 300 दिवसापर्यंत म्हणजे 7 हप्त्यात विभागून द्यायची आहे. लागवडीच्या वेळेस शेणखत, ॲझोस्पिरिलम आणि PSB यांची संपूर्ण मात्रा द्यावी. त्यानंतर पहिला टप्पा म्हणजे लागवडीच्या 30 दिवसाच्या आत 82 ग्रॅम युरिया, सिंगल सुपर फॉस्फेटची संपूर्ण मात्रा म्हणजे 375 ग्रॅम आणि 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. लागवडीनंतर 75 दिवसांनी आणि 120 दिवसांनी फक्त 82 ग्रॅम युरिया द्यावा. लागवडीनंतर 165 दिवसांनी 82 ग्रॅम युरिया आणि 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. लागवडीनंतर 210 दिवसांनी 36 ग्रॅम युरिया द्यावा. लागवडीनंतर 255 दिवसांनी आणि 300 दिवसांनी 36 ग्रॅम युरिया आणि 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. मित्रांनो, आपण ठिबक सिंचनाचा वापर करतोच आहेत, मग त्याद्वारे खते का देऊ नयेत? तर आता आपण फर्टिगेशनद्वारे खते किती आणि कधी द्यावे तेही पाहूया. अर्थात शेणखत आणि जैविक खते ही पारंपरिक पद्धतीनेच जमिनीतून द्यावयाची आहेत. मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश ही खतं ठिबक सिंचनातून पारंपरिक खतातूनच म्हणजे युरिया, मोनो अमोनियम फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश या खतातूनच द्यावीत. कारण ही खते पाण्यात पूर्णपणे विरघळतात. त्यामुळे महागडी वॉटर सोल्युबल खते वापरण्याची गरज नाही. आता आपण फर्टिगेशन द्वारे खते देण्याचे वेळापत्रक समजून घेऊया. शिफारसीत खत मात्रा लागवडीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक आठवड्याला याप्रमाणे एकूण 44 आठवडे द्यावयाची आहेत.
खतांची मात्रा मी जी आता सांगणार आहे ती प्रति 1000 झाडांसाठी आहे. तर आपण ते वेळापत्रक समजून घेऊया. लागवडीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक आठवड्याला 4.5 किलो युरिया, 6.5 किलो मोनो अमोनियम फॉस्फेट आणि 3 किलो म्युरेट ऑफ पोटॅश याप्रमाणे 16 आठवडे द्यावे. त्यानंतर लागवडीच्या 17व्या आठवड्यापासून ते 28 आठवड्यांपर्यंत म्हणजे 12 आठवडे 13.5 किलो युरिया आणि 8.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रत्येक आठवड्याला द्यावे. लागवडीच्या 29व्या आठवड्यापासून ते 40व्या आठवड्यापर्यंत म्हणजे 12 आठवडे 5.5 किलो युरिया आणि 7 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रत्येक आठवड्याला द्यावे. आता हे झालं 40 आठवड्यापर्यंतचं वेळापत्रक. आता उरलेले शेवटचे 4 आठवडे. तर 41व्या दिवसापासून तर 44व्या आठवड्यापर्यंत म्हणजे 4 आठवडे फक्त 5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रत्येक आठवड्याला द्यावे. मित्रांनो, जमिनीतील सेंद्रिय कर्म कमी झाल्याने व जमिनीचा सामू वाढल्याने केळी पिकास जस्त आणि लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही कमतरता जाणवते. जस्त आणि लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी लागवडीनंतर 2ऱ्या व 4थ्या महिन्यात EDTA जस्त व EDTA लोह यांची प्रत्येकी 0.5% तीव्रतेची फवारणी करावी. त्यानंतर 5व्या व 7व्या महिन्यात जमिनीतून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी 15 ग्रॅम शेणखतातून मुरवून द्यावे. अशा प्रकारे अन्नद्रव्यांचा संतुलित व समंजस वापर केल्याने झाडे सशक्त होऊन ती निरोगी राहतात. साहजिकच सशक्त व निरोगी झाडे कोणत्याही रोगास प्रतिकारक्षम बनतात. मित्रांनो, हे झालं आपण जमिनीतून पिकाचं पोषण कसं करायचं. परंतु मित्रांनो, केळीच्या पिकामध्ये निस्वण झाल्यानंतर घड वाढीच्या अवस्थेत असताना देखील फळांना काही प्रमाणात पालाश व नत्राची आवश्यकता भासते. निसवणीची अवस्था सुरू झाल्यानंतर झाडांची मुळे क्रियाशील राहत नसल्यामुळे जमिनीतून दिलेली अन्नद्रव्ये शोषून घेऊ शकत नाही. अशा वेळेस घडावर पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट आणि युरियाची फवारणी केल्यास घडातील फळांचा आकर्षकपणा, गुणवत्ता व वजन वाढते. घड संपूर्ण निसवल्यानंतर केळफूल आणि शेवटची फणी कापल्यानंतर लगेच पहिली फवारणी करावी आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने करावी. आता हे फवारणीचं द्रावण कसं करावं, तर फवारणीच्या द्रावण तयार करण्यासाठी 10 लिटर पाण्यात 50 ग्रॅम पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक 100 ग्रॅम युरिया अधिक स्टिकर मिसळावे. मित्रांनो, आता पुढचा जो भाग आहे मी जे सांगणार आहे ते म्हणजे आंतरमशागत आणि इतर काळजी काय घ्यावी. पावसाळ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बाग आणि बागेचे बांध नेहमी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवावेत, कारण तण देखील हे CME रोगाचे आश्रयस्थान असतात. तण नियंत्रण हे ककुंबर मोझॅक विषाणूच्या एकात्मिक व्यवस्थापनातील महत्त्वाची प्रतिबंधात्मक मशागत पद्धत होय. कारण विविध प्रकारची तणे जसे केणा, चिवळ, घोळ, आघाडा, तरोटा ककुंबर मोझॅक रोगाचे वाहक व प्रसारक आहेत. त्यानंतर आंतरपिकाबद्दल आपण काही माहिती घेऊया. ककुंबर मोझॅक विषाणू रोग वाढण्याचे कारण म्हणजे रोगाची 900पेक्षा अधिक पर्यायी यजमान पिके आहेत. टोमॅटो, मिरची, वेलवर्गीय व काकडीवर्गीय भाजीपाला पिके जसे काकडी, कलिंगड, खरबूज, तसेच उडीद, मूग, चवळी, मका, कापूस आणि विविध प्रकारची तणे CME रोगाची जोपासना करतात आणि रोगाच्या पुढील प्रादुर्भावास कारणीभूत ठरतात. यजमान पिकांची यादी खूप मोठी असल्याने रोगाची तीव्रता लक्षात येते आणि तसेच त्याच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्वही लक्षात येते. मित्रांनो, ह्याला आपण केळीचं पीक कसं सशक्त ठेवावं आणि रोग किंवा इतर काही समस्या उद्भवणार नाही यासंबंधीची आपण काळजी बघितली. या उपरही जर समजा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर मग काय प्रतिबंधात्मक योजना कराव्या, कुठली फवारणी करावी त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. ककुंबर मोझॅक विषाणू रोगाचा प्रसार हा मावा किडीमुळे होत असल्यामुळे किडीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. तसेच सिगाटोका रोगाची दृश्य लक्षणे ही हिवाळ्यात दिसत असली तरी त्याची लागण पावसाळ्यात होत असते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मावा किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला 20 मिली डायमेथोएट किंवा 2 ग्रॅम थायमेथाक्झाम आणि सिगाटोका बुरशी रोगासाठी 30 ग्रॅम डायथेनियम 45 किंवा 10 ग्रॅम कार्बनडेझिम स्टिकरसह 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारावे. ककुंबर मोझॅक विषाणू रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला तर मावा किडीच्या नियंत्रणासाठी 5 मिली इमिडॅक्लोप्रिड 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच हिवाळ्यात सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागतात प्रॉपिकोनॅझोल 5 मिली अधिक मिनरल ऑइल 100 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. सुरुवातीला मावा किडीच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड फवारू नये, कारण जर तुम्ही इमिडॅक्लोप्रिड फवारले तर मावा कीड त्यास प्रतिकारक्षम होते आणि मग त्याचे नियंत्रण अवघड होऊन बसते. तसेच सुरुवातीला सिगाटोका रोगाच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी प्रोपिकोनॅझोल फवारू नये, कारण जर तुम्ही सुरुवातीला प्रोपिकोनॅझोल फवारले तर नंतर त्याचे आपल्याला परिणाम मिळत नाहीत आणि सिगाटोका रोगाचे नियंत्रण करणे अवघड होऊन बसते.
त्यानंतर मित्रांनो, जे मी आपणास सांगणार आहे ते महत्त्वाचं म्हणजे पिकांची फेरपालट आणि जमिनीला विश्रांती. जमिनीला आपल्याला विश्रांती देणे शक्य नाही, परंतु पिकांची फेरपालट करणे शक्य आहे. कारण पिकांची फेरपालट न करणे, जमिनीला विश्रांती न देणे, केळी पिकावर सतत केळी पीक घेणे यामुळे रोगांच्या वाढीसाठी पोषक वातावरण सतत मिळत राहते. त्यामुळे कीड असो किंवा रोग असो यांचे जीवनचक्र सतत चालू राहते. म्हणून या रोगांचे समूळ उच्चाटन किंवा प्रभावी नियंत्रण करणे शक्य होत नाही. म्हणून त्यांचे जीवनचक्र व प्रसार खंडित करणे आवश्यक आहे. जसं आपण कोरोनाच्या काळात बघितलं की ब्रेक द चेन, तेच तत्त्व आपल्याला केळी पिकाच्या ज्या विविध समस्या आहेत त्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. आणि म्हणूनच पिकांची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच महत्त्वाचा पुढचा मुद्दा म्हणजे वर्षभर केळी लागवड टाळावे. मित्रांनो, याप्रमाणे जर आपण सुरुवातीपासून काळजी घेतली, सर्व ज्या शिफारसी आहेत त्यांचा आपण एकत्रितपणे अवलंब केल्यास निश्चितपणे आपण केळीचे उत्पादन प्रकारे चांगले घेऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण केळीच्या मुरुकबाग लागवडीबद्दल माहिती घेऊया. अर्थात आपण सगळे शेतकरी